राधानगरीतील तोरसकरवाडी आणि देवाचं कुंड धबधब्यावर प्रवेश बंदी, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई। राधानगरी तालुक्यातील हेळेवाडी गावाच्या हद्दीतील प्रसिद्ध देवाचं कुंड धबधबा तसेच तोरसकरवाडी येथील धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश करण्यास वन विभागाने बंदी घातली आहे। घनदाट जंगल, अतिशय दुर्गम वाट आणि अस्वल, बिबट्या, रानगवे यांसारख्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा देवाचं कुंड धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथून मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत। अनेक तरुण धोकादायक जंगलवाटेने धबधब्यापर्यंत पोहोचून रील्स, व्हिडिओ आणि फोटोशूट करत आहेत। सोशल मीडियावर या ठिकाणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढत असून संभाव्य अपघाताचा धोका अधिक गंभीर बनला आहे। स्थानिक ग्रामस्थ या धबधब्याला देवाचं कुंड या नावाने ओळखतात। मात्र या ठिकाणी कोणतीही अधिकृत पर्यटन सुविधा किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने येथे जाणे अत्यंत धोकादायक असल्याचं ग्रामस्थांनी देखील सांगितलं आहे। वन्यजीव विभागाने या परिसरात गस्त वाढवली असून प्रवेश बंदीचे आदेश लागू केले आहेत। नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर वन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। सहाय्यक वन संरक्षक प्रियांका भवर आणि वन क्षेत्रपाल राजेंद्र घुंडकीकर यांनी पर्यटकांना आवाहन करताना स्वतःच्या जीवाशी खेळ करू नका, तोरसकरवाडी आणि हेळेवाडी येथील धबधब्यांच्या परिसरात प्रवेश टाळा आणि वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे। वर्षा पर्यटन निमित्ताने विविध पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी राधानगरी वन परिक्षेत्रामध्ये येत आहेत। तर मी सर्व पर्यटकांना आवाहन करू इच्छिते की तोरसकरवाडी व हेळेवाडी हा धबधबा राधानगरी वन परिक्षेत्रामार्फत पर्यटकांना जाण्यास जमावबंदी मज्जाव केलेला आहे। तरी त्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये। त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्या कारणाने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। तरी वन्यजीव विभागाकडनं वनरक्षक असतील, आमचे वनपाल असतील, तिथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तरी मी राधानगरी वन अभयारण्यामार्फत आवाहन करू इच्छिते की पर्यटकांनी तिथे जाऊ नये। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो। दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी। मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व।